आम्ही परके नाही तर नागरिक आहोत हा आजच्या उपदेशाचा विषय आहे। संत पाऊल आम्हाला आमच्या निदर्शनास आणतो की ख्रिस्ताविना मानवजात ही देवापासून अलिप्त आहे। जर येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये नसेल तर आम्ही देवापासून दूर गेलेले माणसे आहोत। आणि ज्या वेळेला आदामाने हवेने पाप केलं तेव्हापासून देव आणि मनुष्य यांच्यात ताटातूट झाली आणि मग ही झालेली ताटातूट पुन्हा पुनर्प्रस्थापित करण्यासाठी समेट घडवणं फार गरजेचं होतं। आणि समेट घडवण्याची भूमिका प्रभू येशू ख्रिस्ताने केलेली आहे। आणि ज्या वेळेला समेट केला त्यावेळेला आम्हाला गिफ्ट देण्यात आली, आम्हाला देणगी देण्यात आली आणि ती म्हणजे विनामूल्य आम्हाला देवाच्या राज्याचं नागरिकत्व बहाल करण्यात आलेलं आहे। आणि म्हणून आपण विदेशी नाही, आम्ही उपरे नाही, आम्ही परके नाही तर देवाच्या राज्याचे नागरिक आहोत। मनुष्य मात्राला स्वतःला कोणाचं तरी व्हायला आवडत असतं। देवाने आदामाला हवा दिली कारण आदाम एकटा होता आणि त्यामुळे मग आदामाला ज्या वेळेला हवा देण्यात आली त्यावेळेला तिला स्पर्श करून आदाम काय म्हणाला, ही आता माझ्या हाडातले हाड आणि मांसातले मांस आहे, हिला नारी म्हणावे, हिला नारी म्हणावे। आणि तेव्हापासून आदाम हवेचा झाला, हवा आदामाची झाली। हा जो बिलॉंगिंगनेस आहे, एकमेकांचं होणं जे आहे हे फार महत्वाचं आहे। आणि हे तेव्हापासून मनुष्याच्या शरीरामध्ये भावनांच्या मध्ये परमेश्वराने टाकलेलं आहे। आणि त्यामुळे मग आमचं कुटुंब असो किंवा ज्याच्यावर आम्ही प्रेम करतो ती प्रिय व्यक्ती असो, आपला समाज असो किंवा आपली कंपनी असो किंवा जिथे आम्ही काम करतो असो, कुठे का आम्ही असे ना, परंतु आम्ही कोणाचे तरी आहोत, कोणाचे तरी व्हावे ही आमची खूप इच्छा असते। कारण ज्या वेळेला ही भावना आमच्यामध्ये निर्माण होते त्याचा अर्थ असा आहे की त्या भावने मागे आम्हाला सुरक्षितता प्राप्त होते। वेन वी बिलॉंग टू समवन आमच्यामध्ये सुरक्षितता येते, आम्हाला बरं वाटतं, हायस वाटतं की मी कोणाची तरी आहे, मी कोणाचा तरी आहे। आणि म्हणून या मंडळीमध्ये ज्या वेळेला आम्ही सभासद होतो त्यावेळेला मी या मंडळीचा सभासद आहे, सभासदा आहे असं आम्हाला भावना लगेच निर्माण होते। आणि हीच गोष्ट आम्हाला पाहायला मिळते देवाच्या वचनामधून। आणि हा जो कन्सेप्ट आहे, हा जो समज आहे, ही जी भावना आहे बिलॉंगिंगनेस किंवा एकमेकांचे होणे, ही फार महत्वाची भावना आहे। ही परमेश्वराने आम्हामध्ये टाकलेली आहे। आणि म्हणून ज्या वेळेला परमेश्वराने आदामाने हवेला घडवलं त्यावेळेला आम्ही मनुष्य देवाची हस्तकृती ठरलो। आणि म्हणून हस्तकृती ठरलो या कारणास्तव देवाला आम्ही हवे असतो, आम्ही देवाचे व्हावे ही त्याची मनोमन इच्छा आहे। आणि म्हणून तो आदामाने हवेला रोज संध्याकाळी भेटायला येत असे। हा जो बिलॉंगिंगनेस आहे, एकमेकांचं होणं जे आहे, एकमेकावर जो अधिकार आहे, हा अधिकार परमेश्वराने त्याचा गुण जो आहे तो मानवामध्ये टाकलेला आहे। आणि तीच गोष्ट मानवांच्या मध्ये एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत चालत आलेली आहे। ही माझी बायको, हा माझा नवरा, ही माझी लेकरं, हे माझं चर्च, ही माझे लोक, हा माझा समाज, ही माझी कंपनी, ही माझी, माझा, माझे, याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ काय आहे? जर आम्ही बारकाईने विचार केला तर ह्या जगाचा निरोप घेतल्यावर ही सगळे माणसं आमच्यापासून एका क्षणात दूर होतात। केव्हा आम्हाला मातीआड केलं जातं याची घाई त्यांना लागलेली असते। का नाही आम्ही ठेवत? आमच्यामध्ये जी प्रिय व्यक्ती असते ती गेल्यानंतर तिला आम्ही का नाही आमच्या सोबत ठेवत? कारण तिचा काही आम्हाला उपयोग नसतो। निसर्ग नियमाप्रमाणे तिला दृष्टी आड करणं, माती आड करणं फार गरजेचं आहे, नाहीतर दुर्गंधी पसरायला लागते। जिच्यावर आम्ही प्रेम करतो, जिला आम्ही आमचं समजलेला असतो, ती ताटातूट मृत्यूमुळे होते। आणि ज्या वेळेला आदाम आणि हवा यांनी पाप केलं त्यावेळेला देव आणि मनुष्य यांच्यामध्ये ही ताटातूट झाली। आणि ही झालेली ताटातूट याचा समेट होण्यासाठी देव बापाने योजना आखायला सुरुवात केली असं आम्ही पाहतो। ही जी ताटातूट होते
त्या ताटातुतीला परमेश्वराच्या वचनामध्ये परक असं म्हटलेलं आहे, उपरी असं म्हटलेलं आहे, विदेशी असं म्हटलेलं आहे. आणि हा शब्द मंडळांना संत पाऊल पत्रामध्ये जे लिहिलेलं आहे ते पाहतो. पहा बरं, इफिसकरास पत्र 2 अध्याय आणि 12 वचनामध्ये. आपण या शास्त्रपाठावर मनन करणार आहे आज, म्हणून कृपया हा शास्त्रपाठ काढून ठेवा. आपल्याला अनेक वचनं वाचायला लागणार आहेत. इफिसकरास पत्र 2 अध्याय 12 वचनामध्ये परके हा शब्द संत पावलाने वापरलाय. परके किंवा उपरे याचा अर्थ इतरांपासून वेगळे, इतरांपासून वेगळे आहोत. आणि म्हणून आम्हाला एक उदाहरण आढळतं. दुसऱ्या महायुद्धामध्ये असं म्हटलेलं आहे, अनेक लोकांना युद्ध कैदी करून वेगवेगळ्या देशांच्या मध्ये नेण्यात आलं. परंतु ज्या ज्या देशामध्ये ते गेले त्या देशाचे जे रहिवासी होते मूळ, ते या बाहेरून आलेल्या लोकांना हेर, गुप्त हेर म्हणून संबोधू लागले. त्यांच्याकडे प्रश्नात्मक चिन्हाने चेहऱ्याने ते पाहू लागले, हे कोण आहेत, कुठून आले, हे कोण होते, हे आमच्या देशात का आले, वगैरे वगैरे. आणि त्यामुळे हे बाहेरून आलेल्या लोकांना विदेशी शत्रू असेही म्हटलं गेलं प्रियानो. त्यांना चांगली वागणूक देण्यात आली नाही, त्यांची हेळसांड करण्यात आली, त्यांच्याकडे प्रश्नात्मक नजरेने लोक पाहू लागले. आणि मग त्यामुळे झालं काय की ज्या देशाने त्यांना आपल्या देशात सामावून घेण्याचा प्रयत्न केला त्या देशाचे मूळ नागरिक यांना हे सर्व बाहेरून आलेले लोक परके समजत होते. आणि या बाहेरून आलेल्या लोकांनाही त्या देशामध्ये परकेपणा वाटू लागला, उपरे असे ते वाटू लागले, समजू लागलेले आहे. प्रियानो, हा स्वभाव तरुण पिढीमध्ये आजकाल खूप वाढत चाललेला आहे. बघा, तुम्ही रेल्वेने प्रवास करत असताना जर तरुणांचं टोळकं असेल, तरुणींचं टोळकं असेल किंवा मिक्स असतील, ते इतके मशगूल असतात बोलण्यामध्ये की तुम्ही कोण आहात, काय आहात, तुम्हाला त्यांच्या बोलण्याचा काय त्रास होतो का नाही याची त्यांना काहीही पडलेलं नसतं. ते आपल्याच विश्वामध्ये मग्न असतात आणि नको नको ते विषय मोठ्याने ते आपसामध्ये बोलत असतात. त्यांच्या ह्या बोलण्याच्या द्वारे, त्यांच्या ह्या वागणुकीच्या द्वारे, त्यांच्या या हावभावांच्या द्वारे ते आमच्यातले नाहीत, ते वेगळे आहेत. म्हणजे शास्त्राच्या भाषेमध्ये ते उपरी आहेत, परके आहेत. आम्ही या समाजाला बिलॉंग नाही, आम्ही या समाजाचे नाही, याच्यापेक्षा आम्ही वेगळे आहोत. आमचे थॉट प्रोसेस वेगळे आहे, आमची भाषा शैली वेगळी आहे, आमची लाईफस्टाईल वेगळी आहे, असं ते स्वतःला घडवत चाललेले आहेत. आणि हे प्रियानो आम्हाला आमच्या आध्यात्मिक जीवनाशी जेव्हा लागूकरण करतो तेव्हा प्रियानो वेगळं होणं, परक होणं याचा अर्थ आध्यात्मिक जीवनामध्ये आमची घसरण होत आहे, देवापासून आम्ही दूर जात आहे आणि त्याच वेळेला एकमेकांपासून देखील आम्ही दूर जात आहोत याची हे चिन्ह आहे. जेथे आम्ही सुसंवाद एकमेकांशी करायला हवा, जिथे आम्ही एकमेकांशी बोलायला हवं, जिथे आम्ही एकमेकांची आपलं सुखदुःख आम्ही वाटायला हवं, तिथे आम्ही बंद करतो आमचा संवाद. आणि हे आम्हासाठी घातक ठरत चाललेलं आहे. एकलकोंडेपणा, लोनलीनेस, नैराश्य माणसांच्या जीवनामध्ये वाढत आहे. आणि म्हणून जेथे एकाच देशाचे नागरिक म्हणून आम्हाला जगायचं आहे तेथे प्रियानो आम्हाला मतभेद आढळून येतात, भेदभाव आढळून येतात, परकेपणा आढळून येत आहे. म्हणून संत पाऊल आजच्या या शास्त्रपाठामध्ये 3 अवस्था मनुष्याच्या सांगत आहे, त्याकडे आपण लक्ष देणार आणि मग मी बंद करणार. पहिली अवस्था आहे की ज्या वेळेला आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलेलं नव्हतं त्यावेळी आम्ही परमेश्वरापासून दूर होतो, आम्ही विदेशी असे होतो. दुसरा मुद्दा आहे की ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी या जगामध्ये आला, त्याने आपला बलिदान करून आम्हाला स्वतंत्र केले आणि त्याने आपला जीव आमच्यासाठी दिला आणि आमचा आणि देवाचा समेट घडवला. आणि तिसरा मुद्दा आहे, आणि मग समेटानंतर देवाने नवा समाज निर्माण केलेला आहे, एक न्यू कम्युनिटी तयार केलेला आहे, एक नवीन चर्च प्रस्थापित केलेला आहे. आणि म्हणून या 3 मुद्द्याकडे आपण थोडक्या वेळेमध्ये लक्ष देऊया. पहिला मुद्दा आहे की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारण्या अगोदर विदेशी होतो, परके होतो. सर्व मनुष्य हे पाप आणि मृत्यू यांच्यामध्ये जखडले गेलेले होते. आमच्या पापामुळे आम्ही मृत्यूला सामोरे जाणं हे ठरलेलं होतं, देवाने ते शासन दिलेलं होतं. आणि म्हणून इफिसकरास पत्रातील या 2 अध्यायामध्ये 1 आणि 3 वचनामध्ये याची कल्पना आम्हाला येते. आम्ही ज्या वेळेला बायबल उघडतो त्यावेळेला बायबलच्या उघडल्यानंतर पहिल्या पृष्ठापासून आम्हाला हेच पाहायला मिळतं की मनुष्यामध्ये ऐक्य होतं,
मनुष्यामध्ये ऐक्य होतं. जोपर्यंत पाप घडत नव्हतं तोपर्यंत ते सामंजस्याने राहत होते, एकमेकावर प्रेम करत होते, एकमेकाची काळजी घेत होते, एकमेकाला मान सन्मानाने आदर देत होते. पण ज्या वेळेला त्यांनी पाप केलं त्यावेळेला ते एकमेकापासून विभक्त झाले, एकमेकाकडे ते संशयाने बघू लागलेले आहेत आणि मतभेद, भेदभाव आणि तट हे माणसामध्ये पडलेलं आहे. आणि मग देवाने अब्राहमाला पाचारण केले, अब्राहमाला वचन दिलं की मी तुझ्यापासून एक नवे राष्ट्र निर्माण करेल. आणि म्हणून आपण अब्राहमाला राष्ट्राचा पिता, राष्ट्राचा जनक असं म्हणतो प्रियानो. आणि त्या अब्राहमापासून देवाने त्याला बाहेर काढले, त्या मेसोपोटेमियामधून, खासद्यांच्या देशामधून, ऊर देशातून बाहेर काढलं आणि त्याला माहित नाही अशा देशामध्ये नेलं आणि त्या ठिकाणी त्याने त्याच्यापासून इस्रायल राष्ट्र निर्माण केलं. देवाने या इस्रायल राष्ट्राकडून फार मोठी अपेक्षा केली होती. माझे लोक, माझे स्वतःचे लोक, पवित्र राष्ट्र असं संबोधून त्याने त्यांच्यावर खूप प्रेम केलं. परंतु त्याची जी योजना इस्रायल राष्ट्रांच्या द्वारे इतर राष्ट्रे आशीर्वादित व्हावे ही योजना प्रियानो खंडित झाली. कारण देवाची योजना, देवाचं मन, देवाचं प्रेम हे इस्रायल राष्ट्र समजू शकले नाही. आणि त्यामुळे देवाची योजना जी आलेली होती त्या राष्ट्रापर्यंत ही त्या राष्ट्राने धुडकावलेली आहे. आणि त्यामुळे ज्या राष्ट्रांना इस्रायल राष्ट्र प्रकाश होणार होतं त्या ठिकाणी ते शत्रू राष्ट्र झालं. आजपर्यंत ज्या देशांना ते प्रकाश द्यायला हवं होतं ती सगळे देश, ती सगळी राष्ट्र इस्रायलचे शत्रू झालेले आहेत. आणि म्हणून प्रियानो आम्ही पाहतो की ह्या इस्रायल राष्ट्राने देवाच्या योजनेकडे पाठ फिरवली आणि मग ते विरोधाला कारणीभूत ठरलं. ज्या ठिकाणी जुन्या करारामध्ये इस्रायल राष्ट्राची बाजू घेऊन परमेश्वर लढत होता, ज्या वेळेला इस्रायल राष्ट्राने परमेश्वराला धुडकावले त्या प्रत्येक वेळेला त्याने त्या राष्ट्राला शत्रूंच्या हाती स्वाधीन केलेलं आहे. आणि म्हणून तेव्हापासून इस्रायल म्हणजे देवाचे लोक आणि विदेशी जे देवाच्या योजनेच्या बाहेरचे असे दोन गट आपोआप पडलेले आहेत प्रियानो. इस्रायल आणि विदेशी असे दोन गट आम्हाला शास्त्रामध्ये पाहायला मिळते. आणि हे दोन्ही गट एकमेकांच्या विरोधामध्ये आजपर्यंत उभे टाकलेले आहे. आजही हीच परिस्थिती आम्हाला टीव्ही वरती दिसते, वर्तमानपत्रांच्या मध्ये दिसते. आणि हा एवढा कट्टर असा कडवेपणा दोन्ही गटांच्या मध्ये आहे की काही विचारता सोय नाही. जर एखाद्या यहुदी मुलाने किंवा मुलीने यहुदी इतर किंवा विदेशी मुला किंवा मुलीशी लग्न केलं तर जवळपास ते जिवंत असतानाच त्यांची अंत्ययात्रा काढली जाते असं मी मागे एकदा वचनातून बोलताना तुम्हाला सांगितलं. फक्त लग्नासाठीच नाही तर कोणी यहुदी जर ख्रिस्ती झाला तरी देखील त्याची अंत्ययात्रा आजपर्यंत काढण्यात येते, त्याला आपल्या कम्युनिटीतून बाहेर टाकण्यात येतं. मनुष्य जेव्हा देवापासून दूर जातो तेव्हा तो देवाला परका होतो, तेव्हा त्याची अवस्था हीच होते. आणि म्हणून वचन 12 वाचा बरं कुणीतरी. इफिसकरास पत्र 2 अध्याय 12 वचन काय म्हणतो संत पाऊल. ते तुम्ही त्यावेळेस ख्रिस्तविरहित इस्रायलच्या राष्ट्राबाहेरचे वचनाच्या करारास परके. आम्ही ख्रिस्त विरहित होतो, इस्रायलाच्या राष्ट्राचे बाहेरचे होतो, परके असे होतो आणि आशाहीन व जगात देवहीन असे होता. आशाहीन आणि देवहीन असे होतो. आम्ही आशेशिवाय आणि देवाशिवाय जगत होतो. जरी देवाने आम्हाला विदेशांना तारणाच्या योजनेमध्ये भाग आणून एकत्र केलेला आहे त्या इस्रायल राष्ट्राबरोबर, तरी देखील या योजनेमध्ये आमच्यापैकी बहुतेक जण देवाच्या योजनेच्या बाहेर आहेत, अजूनही बाहेर आहेत ते. आणि त्यामुळे ते त्यांच्या अज्ञानामुळे देवाच्या योजनेच्या बाहेर राहिलेले आहेत. मी विचार करू लागलो असं का झालं, आशेशिवाय आम्ही का जगत होतो. त्यावेळेस देखील लोक आशेशिवाय आणि देवाशिवाय कसे जगत होते. कारण देवाने त्यांना स्वतःला प्रगट केलं होतं, आपलं सामर्थ्य त्यांना प्रगट केलं होतं. राष्ट्रांच्या समोर देवाने इस्रायल राष्ट्रासमोर मी किती पवित्र आहे, मी किती सामर्थ्यशाली याची प्रचिती दिलेली होती. तरी देखील लोकांनी देवाचा स्वीकार केला नाही, या जिवंत देवाच्या विरोधामध्ये गेले, ते मूर्ती पूजेच्या मागे लागलेले आहेत. आज आपण स्वतःला हा प्रश्न करूया की माझं देवाशी नातं कसं आहे. मी देवापासून दूर गेलेलो आहे काय, मी देवापासून अलिप्त झालेली आहे काय. कारण हा अलिप्तपणा जो आहे हा आमच्यामध्ये अशांती निर्माण करतो. हा जो वेगळेपणा आहे, परमेश्वरापासून दूर जाणे हा जो आमचा स्वभाव आहे, आमचे पाप आमच्या आणि देवामध्ये आड भिंतीसारखे उभे आहे, हे आम्हाला देव आणि आम्ही
आम्ही आणि मनुष्य इतर यांच्यामध्ये आड भिंतीप्रमाणे उभं राहतं. आम्ही देवाच्या योजनेला अडखळ निर्माण करत आहे. आमच्यामध्ये आम्ही अशांती स्वतःच निर्माण करत आहे. भेदभाव आम्ही स्वतःच निर्माण करत आहे. आणि म्हणून त्याचाच परिपाक म्हणजे पूर्व आणि पश्चिम दुभागणारी बर्लिनची भिंत. आपल्या सर्वांना ठाऊक आहे, त्यांनी आमच्याकडे यायचं नाही आणि आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही, अशी ही बर्लिनची भिंत आजही दिमाखाने उभी आहे. रंग, जात, धर्म, कुळ वगैरे वर्गवारे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यांच्यामुळे आम्ही समाजामध्ये एकमेकांच्या मध्ये तेढ निर्माण करत आहे. आणि संत पाऊल वाचकांना जे सांगत आहे, आठवण करून देत आहे की आम्ही पूर्वी कसे होतो. या लोकांना त्या काळी देखील परमेश्वराचा हा सेवक आठवण करून देत आहे की जेव्हा तुम्ही देवापासून दूर होता तेव्हा तुमची आध्यात्मिक परिस्थिती ही अशी होती. तुम्ही देवापासून बहकलेले होता. तुमची परिस्थिती दयनीय होती आणि तिचाच परिणाम मनुष्य मात्राच्या जीवनावर झालेला आहे. तो किती वाईट झाला. संत पाऊल या ठिकाणी म्हणतो, तुमचं ख्रिस्ताबाहेरील जीवन हे आध्यात्मिक जीवनात मृत्यूपर्यंत नेण्यास कारणीभूत ठरतं. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताला ठेवणं फार गरजेचं आहे. अशा वेळी आम्ही स्वतःला त्यातून बाहेर पडण्यासाठी खूप प्रयत्न करतो, पण ते अशक्य कोटीतील गोष्ट आहे. मनुष्य कोणीही स्वतःच्या पापांची क्षमा करू शकत नाही. मनुष्य कितीही सैतानापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असला तर त्याच्याने ते शक्य होत नाही, कारण मनुष्यापेक्षा सैतान हा बलवान आहे. मनुष्यापेक्षा सैतान हा सामर्थ्यशाली आहे. आम्ही चांगलं करायचं योजतो, पण आमच्या शरीराकडून वाईटच घडतं. आम्ही चांगले विचार करण्याचा प्रयत्न करतो, पण आमच्या मनामध्ये वाईट विचार येतात. कारण रोमकारासपत्रामध्ये संत पाऊल या सगळ्या मानवी स्वभावांना सामोरा गेलेला आहे. तो स्वतः लिहितो की माझं शरीर मी बुकलून त्याला दास करून ठेवतो, कारण जेव्हा जेव्हा मी चांगलं राहण्याचा, चांगलं वागण्याचा, चांगलं बोलण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला माझ्यातले असं काहीतरी एक मनुष्य आहे जो मला माझ्या निर्णयाच्या विरोधामध्ये जाण्यासाठी मला भाग पाडतो. प्रत्येक मनुष्याची हीच अवस्था आहे. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये हे द्वंद्व चालू असतं. आणि म्हणून प्रियानो, आम्ही सक्षम जरी नसलो तरी देवाचा आत्मा आम्हामध्ये आहे. तो आम्हाला निश्चित सहाय्य करण्यासाठी तयार आहे. आणि अशा या अवस्थेमध्ये आम्ही पूर्वी होतो प्रियानो. वाईट गोष्ट आहे, परंतु देव आम्हाला त्यातून मार्गदर्शन करणार आहे. देवाचे आपण आभार मानू की आम्ही असे देवाहीन, देवाशिवाय असे शिवाय जगणारी माणसं होतो. त्या आम्हाला परमेश्वराने देणगी पाठवले नाताळच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त. दुसरा मुद्दा आहे प्रियानो आजच्या उपदेशाचा, आम्हाला स्वतंत्र केले आणि आमचा देवाने ख्रिस्तामध्ये समेट केलेला आहे. आपल्या चर्चच्या ग्रुपवरती मी हे अनुक्रमणिका टाकलेली आहे. आम्ही टीव्हीवरती जाहिरात पाहत असतो आणि त्या जाहिरातीमध्ये एखादी सर्फची जाहिरात असेल, सर्फ पावडर किंवा साबणाची, आम्ही काय पाहतो त्या ठिकाणी? ते पहिलं आम्हाला काय दाखवतात? त्यांचा साबण किंवा सर्फ विकला जावा यासाठी ते काय दाखवतात? मळलेला कपडा दाखवतात, आहे ना, चिखलाने माखलेला कपडा दाखवतात. एखादा मुलगा स्पोर्ट्स करताना पडला चिखलात आणि त्याच्या अंगाला चिखल लागलेला आहे किंवा एखादा डाग पडलेला आहे आणि मग तो पहिला दाखवतात आणि मग त्यांचा साबण किंवा त्यांची सर्फ पावडर जी आहे ती वापरल्यावरती तो कपडा, ते वस्त्र एकदम पांढरं शुभ्र होतं, पांढरं शुभ्र होतं. तशाच प्रकारे पापामुळे आमचं जीवन हे बरबटलेलं आहे. आम्ही पापी स्वभावाने जन्म घेतलेला असल्या कारणाने एकमेकांना आम्ही दोष देऊ शकत नाही, एकमेकांची पापे दाखवू शकत नाही, कारण ज्या तराजूमध्ये ते आहेत त्या तराजूमध्ये मी पण आहे. आणि म्हणून या साबणाच्या जाहिरातीप्रमाणे आम्ही आमचं जीवन बरबटलेलं होतं पापामुळे. परंतु ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं पवित्र बलिदान आमच्यासाठी केलं, त्याच्या रक्ताने त्यांनी आमची पापे धुतली, ती पांढरी शुभ्र केली. हालेलुया. हो, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये देवाने आमच्यावर एक कृपा केलेली आहे आणि म्हणून आमची पापे लाखेसारखी लाल जरी असली, प्रभू असं म्हणतो, ती बर्फाहून शुभ्र केली जाते. आणि हीच कृपा परमेश्वराने ख्रिस्तामध्ये आम्हाला केलेली आहे. आम्हाला आमच्या पापांपासून स्वतंत्र केलेलं आहे. आमच्या पापांच्या दास्यामधून आम्हाला बाहेर काढलेलं आहे. आमच्या पापामुळे देवापासून आम्हाला अलिप्तता जी मिळाली होती ती येशूच्या रक्ताने परमेश्वराने घालवून टाकलेला आहे. हा जो वेगळेपणा झालेला होता, ही जी ताटातूट झालेली होती, परमेश्वराने ती जोडलेली आहे.
आणि हे वेगळेपण परमेश्वराने स्वतः येशूमध्ये काढून टाकलेलं आहे. वचन 14 वाचा बरं, काय म्हणतो संत पाऊल. इफिस्करास पत्र 2 अध्याय 14 वचनामध्ये देवाने आमच्यासाठी काय केले आणि कसं केले हे संत पाऊल सांगत आहे. कारण तो आपली मूर्तिमंत शांती आहे, त्याने दोघांस एक केले आणि मधली आड भिंत पाडली. परमेश्वराने ख्रिस्त येशूमध्ये आमच्यामध्ये आणि देवामध्ये, आमच्यामध्ये आणि इतर माणसांमध्ये असलेली आडभिंत जी होती ती मोडून टाकलेली आहे, तोडून टाकलेली आहे. ख्रिस्त येशू ख्रिस्ताने, प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचं समर्पण आमच्यासाठी त्या वधस्तंभावर केलेलं आहे. आणि म्हणून संत पाऊल सरळ आम्हाला हेरोदाने बांधलेल्या यरुशलेमच्या मंदिरामध्ये नेतो. पहा बरं त्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे. यरुशलेमच्या मंदिराचं तो वर्णन करतो. त्या मंदिरामध्ये मी मागे 1-2 आठवड्यापूर्वी म्हटलेलं आहे, तुमच्या बरोबर तुम्हाला सांगितलेलं आहे की त्या मंदिरामध्ये 3 भाग होते. त्यापैकी एका भागामध्ये विदेशी लोकांना परवानगी होते आणि त्या विदेशी लोकांच्या भागाच्या पुढे त्यांना जाता येत नव्हतं, कारण पवित्र मंदिराला सुरुवात होते. आणि या विदेशी लोकांनी, जे यहुदी नाहीत अशा लोकांनी त्या अंगणामध्ये प्रवेश करू नये यासाठी अडखळणं लावलेली होती. ग्रीक आणि लॅटिन भाषेमध्ये त्यांनी फलक लिहिले होते, जो कोणी ही मर्यादा ओलांडेल तो मृत्यूस कारणीभूत ठरेल. आणि म्हणून लोक घाबरत होते. लोक त्याच्या पलीकडे जाऊ शकत नव्हते. ज्या ठिकाण त्यांना दिलेलं होतं त्या ठिकाणी उभे राहून ते यरुशलेमच्या मंदिराकडे पाहत असत आणि देवाची स्तुती आराधना करत असत. परंतु संत पावलाला देवाच्या आत्म्याने पछाडले आणि त्याने काही विदेशी लोकांना ती मर्यादा ओलांडून आत घेऊन गेला आणि त्यामुळे त्याला संकटाला सामोरं जावं लागलं. लोक त्या पावलाचा जीव घेऊ लागले, जीव घेण्यासाठी प्रवृत्त झालेले आहेत, असं आपण काही रविवारपूर्वी पाहिलेलं आहे. आणि त्या पावलाची पळताबळी थोडी झालेली आहे, त्याला त्या ठिकाणावरून बाहेर जावं लागलेलं आहे. अशा प्रकारे प्रियानो, इस्रायल लोकांनी नियमावली सादर केलेली आहे की ज्याच्यामध्ये आम्ही देवाचे आहोत आणि तुम्ही देवाचे नाही, आम्ही देवाच्या राज्याचे आहे, तुम्ही देवाच्या राज्याचे बाहेरचे आहे. अशा प्रकारे एकमेकांना ते ट्रीटमेंट देत होते, एकमेकांची ते वागणूक करत होते. आणि हीच गोष्ट आमच्या पातकामुळे झालेली आहे. मनुष्य आणि देव यांच्यामध्ये दरी निर्माण झाली आणि ती मिटवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला, त्याने समेट घडवला, असं संत पावलाने लिहिलेलं आहे. आणि मग आम्ही पाहतो बऱ्याच वर्षानंतर हे मंदिर धुळीस मिळालेलं आहे. आणि त्याही अगोदर ख्रिस्त येशूच्या तारणाद्वारे माणसातील भेदभाव प्रभू येशू ख्रिस्ताने उभ्या आणि आडव्या अशा त्या वधस्तंभावरती मिटवलेला आहे. मी तुम्हासाठी आज मरण पावत आहे, मी तुम्हासाठी आज माझं पवित्र रक्त बलिदान करत आहे. आणि मग प्रेषितांच्या मतांगीकारामध्ये आम्ही वाचलेला आहे की तो मृत्यूवरती विजय मिळवलेला परमेश्वर आहे. तो 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गी चढला आणि स्वर्गामध्ये देवपित्याच्या उजव्या हाताशी तो बसलेला आहे. या प्रत्येक घटनेमध्ये आम्ही हे पाहतो की विश्वासणारा हा जोडला गेलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला यासाठी की विश्वासणाऱ्यांना त्याच्याप्रमाणे पुनरुत्थान मिळावे. तो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे यासाठी की त्याच्यावर जे विश्वास ठेवणारे आहेत ते देखील एक दिवशी परमेश्वराच्या उजवीकडे जाऊन बसणार आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये विश्वासणाऱ्यांना देवाने जोडलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये समेट केलेला आहे. एक उदाहरण मला आठवतं प्रियानो, 21 जानेवारी 1930 चा तो दिवस होता आणि किंग जॉर्ज 5वा जो आहे त्याचे भाषण होतं आणि लंडन या ठिकाणी एका कॉन्फरन्समध्ये या राजाला भाषण द्यायचं होतं. आणि ते दिवस फार विशिष्ट दिवस होते, कारण त्या दिवसांच्या मध्ये प्रक्षेपणाची सुरुवात झालेली होती. आणि ही ध्वनी प्रक्षेपणाची सुरुवात झालेली असताना राजा बोलणार आहे आणि आम्ही सर्व प्रजा ऐकणार. हा तो फार फार आनंदाचा क्षण होता. आणि पहिल्यांदाच राजा एका ठिकाणावरून बोलणार आणि आम्ही सर्व रेडिओ मधून ऐकणार. याचा आनंद सगळ्या त्या देशातील लहानापासून वृद्धांच्या पर्यंत प्रत्येकाला झालेला होता. आणि मग ती घटका आली, ती वेळ आली. राजे साहेब त्या माईक समोर उभे राहिले, स्टुडिओ मध्ये उभे राहिले आणि त्यांच्या समोर तो स्पीकर माईक होता आणि त्यामधून तो रेडिओवरती सगळ्यांना त्यांचं भाषण ऐकू जाणार होतं. पण त्याच वेळेला एक आपत्ती कोसळली आणि ती अशी होती की त्या स्टुडिओ मधील एका स्टाफचा पाय त्या माईकच्या वायरवर पडला आणि ती वायर तुटली. आता करायचं काय? पहिलाच क्षण
रेडिओवरून सगळं राष्ट्र ऐकणार आहे. आणि ही घटना घडल्यावरती त्या ठिकाणी जो चीफ कंट्रोल ऑपरेटर होता तो लगेच धावत गेला आणि त्याने त्या वायरला, त्या केबलला, जिच्यामधून 250 व्होल्टची वीज जात होती, ते दोन्ही टोके आपल्या हातात उजव्या आणि डाव्या धरले आणि ती जोडून तो तसाच उभा राहिला. राजे साहेबांनी भाषण सुरू केलं. ते संपेपर्यंत या चीफ कंट्रोल ऑपरेटरच्या शरीरामधून उजव्या हातातून डाव्या हातामध्ये ती वीज प्रवाह जात होता, परंतु त्याने हात खाली धरले नाहीत. राजे साहेबांचं भाषण यशस्वी करण्यासाठी त्याने स्वतःची मध्यस्थी केली. स्वतःच्या शरीरामधून हा वीज प्रवाह दिला आणि ज्या वेळेला हा वीज प्रवाह त्याच्या शरीरातून जात होता त्यावेळेला ते सर्किट पूर्ण होत होतं आणि सर्व प्रजा राजे साहेबांचं भाषण ऐकत होती. पण त्यांना माहित नव्हतं याच्या मागे कोण आपला त्याग करत आहे. जेव्हा आम्ही हे उदाहरण आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये लागू करतो त्यावेळेला हेच पाहायला मिळतं की आमच्या पापामुळे आम्ही आणि परमेश्वर यांच्यामध्ये ताटातूट झाले, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हामध्ये येऊन उभा राहिला तो आणि आमच्या ताटातूट झालेली समेट घडवण्यासाठी त्या मनुष्याप्रमाणे आपल्या शरीराचं पवित्र बलिदान केलेलं आहे. हालेलुया. आपले त्याग केलेला आहे आणि त्या वधस्तंभावरती त्याने आपलं पवित्र शरीर अर्पण केलेलं आहे, पवित्र रक्त बहाल केलेलं आहे, यासाठी की आम्हाला तारण प्राप्त व्हावे, देवाची योजना पूर्ण व्हावी, आमचा समेट घडावा आणि आमचे तारण हे आमच्या कर्मांनी नाही प्रियानो, तर प्रभू येशूच्या अशा ह्या पवित्र बलिदानामुळे झालेला आहे. आणि म्हणून तो निष्कलंक होता, त्याने पाप केले नाही. अनेकदा आम्हाला असं वाटतं की त्याने मग का मरावं किंवा मग त्याला जे छळत होते त्यांच्यावरती त्याने का नाही शासन आणलं, परंतु प्रभू येशू ख्रिस्त योहानाचं सुवर्तमान 10वा अध्याय आणि 12व्या वचनामध्ये असं म्हटलं, 18व्या वचनामध्ये असं म्हणतो की जीव देण्याचा आणि जीव घेण्याचा मला अधिकार आहे. माझ्याकडून तो कोणी घेत नाही, मी स्वतःहून माझा जीव जाऊ देतो. परमेश्वराचा, प्रभू येशूच्या हातामध्ये हा अधिकार आहे. आणि म्हणून येशूने मानवाच्या जागी स्वतःला त्या वधस्तंभी खेळलेला आहे, स्वतःचा प्राण अर्पण केलेला आहे, स्वतःचं पवित्र बलिदान केलेलं आहे. आणि ही तारणाची योजना जी आहे, जी परमेश्वराने स्वर्गामध्ये आखलेली आहे, जी इस्रायलासाठी दिलेली होते, परंतु त्यांनी त्याचा नाकार केलेला आहे. त्यांना दिलेल्या विधी संस्कारांच्या मधून आम्हाला पाहायला मिळतं की तुम्ही शुद्ध व्हा, तुम्ही पवित्र व्हा, हेच परमेश्वर त्यांना सांगत होता. परंतु हे सगळे विधी जे आहेत ते पुढे येणाऱ्या ख्रिस्ताच्या पवित्र बलिदानाचं प्रतीक होतं. हे आज आम्ही ज्या वेळेला जुन्या कराराकडे वळतो, जुन्या कराराच्या अर्पण विधींचा अभ्यास करतो, त्यावेळेला आमचे अंतःचक्षु उघडतात, त्यावेळेला परमेश्वर आमच्या निदर्शनाचे आणतो प्रियानो की ते अर्पण विधी जे होते ते प्रभू येशूच्या वधस्तंभावरील मरणाचे प्रतीक होतं. आणि म्हणून देव पापाचा किती तिटकारा करतो हे या अर्पण विधींच्या मधून परमेश्वर आम्हाला दाखवतो. आणि म्हणून ज्या वेळेला प्रभू श्री ख्रिस्त त्या यार्देन तीरी चालत होता त्यावेळेला बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने त्याला पाहिलं आणि तो म्हणाला, योहानाचं सुवर्तमान 1 अध्याय 29व्या वचनामध्ये, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा खोकरा. हो, त्या योहानाला देवाच्या आत्म्याने प्रेरित केलेला आहे, त्या योहानाला देवाच्या आत्म्याने सांगितलेलं आहे की हाच तो देवाचा कोकरा आहे जो येणाऱ्या दिवसामध्ये मानवासाठी स्वतःचं पवित्र बलिदान करणार आहे. शतकानुशतक प्रियानो, मोशेचं नियमशास्त्र हे यहूद्यांकरता ते पापी आहेत आणि त्यांनी हे अर्पण विधी केले पाहिजेत म्हणजे ते देवाची लेकरं होणार, ही शिकवण त्यांच्या मनामध्ये ठसवत होते. आणि त्यामुळे ते आत्मकेंद्रित झाले. आम्हीच आहोत देवाच्या राज्याचे मालक, आम्हीच आहोत देवाचे पवित्र राष्ट्र. कठीण स्वभाव आहे, ते परमेश्वराला मानत नाहीत, येशूला ते मसीहा म्हणून स्वीकारत नाहीत आणि याचाच परिपाक आम्हाला पाहायला मिळतं. तारणाची योजना परमेश्वराने त्यांच्यापासून काढून घेतलेली आहे. नियमशास्त्राला अनुसरून या यहुद्याने अनेक छोटे अशी कलमं लावली, अनेक नियमावली तयार केल्या, पानांची पानं त्यांनी प्रियानो तयार केली आणि म्हणून अनेक विधींच्या मध्ये ते विधी कसे करायचे याचे नियम लावले गेले. नियम करत असताना त्यांनी हा विचार केला, आम्ही चांगले आहोत, आम्ही देवाचे आहोत आणि जे आमच्याकडे येणार आहेत त्यांनी असं वागलं पाहिजे, राहिलं पाहिजे. आणि म्हणून पवित्र विधीमध्ये सहभागी होत असताना आम्ही हात धुतले पाहिजेत, आम्ही ती पवित्र जी भांडी आहे ती स्वच्छ केली पाहिजे, परमेश्वराला आम्ही पवित्रपणे स्वतःला सादर केलं पाहिजे. अशा प्रकारे एक नाही अनेक असे लहान मोठे नियम त्यांनी केले आणि ज्यांच्यामध्ये मनुष्याला जगणं मुश्किल झालं.
आणि म्हणून येशूला म्हणावं लागलं की तुम्ही मनुष्याचे नियम देवाचे नियम म्हणून माणसांच्या गळी उतरवता. माणसांना तुम्ही जोखडामध्ये कोंडून ठेवलेला आहे. या नियमांच्या मध्ये त्यांना तुम्ही बांधून ठेवलेलं आहे. त्या नियमांच्या मुळे त्यांना तारणाची योजना समजत नाही. ते तारणापर्यंत पोहोचत नाही. देवाच्या पर्यंत ते पोहोचू शकत नाहीत. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त नियमशास्त्र पूर्ण करावयास आला. त्याने त्याचा अर्थ आपल्या जीवनातून यहुद्यांना समजावून सांगितलेला आहे प्रियानो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस वधस्तंभी मरण पावला त्यावेळेला यहुदी आणि विदेशी, परके आणि उपरी यांच्यामधला भेदभाव मिटवला गेला. त्या वधस्तंभावरती येशू फक्त यहुद्यांसाठीच नाही तर विदेशांसाठी देखील मरण पावला. आणि म्हणून संत पाऊल मंडळ्यांना लिहिताना असं लिहितो, आतापासून पुढे ख्रिस्तामध्ये तुम्ही परके नाही. तुम्ही परके नाही. तुम्ही त्या इस्रायला बरोबर भाग घेणारे आहात. देवाच्या राज्यापासून तुम्ही दूर नाही, कारण देवाने तुम्हाला पाचारण केलेलं आहे. तिसरा मुद्दा आहे प्रियानो, आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र बलिदानामुळे प्रभू देव बापाने एक नवा समाज निर्माण केलेला आहे. तारण पावलेल्यांचा समाज, ज्याला आपण चर्च म्हणतो, ज्याला आपण ख्रिस्ताची वधू म्हणतो, ज्याला आपण मंडळी म्हणतो प्रियानो. आणि प्रेषित पाऊल सांगतो की अद्भुतरित्या परमेश्वराने आमच्यात बदल घडवलेला आहे. आम्ही या देशामध्ये, आम्ही या राष्ट्रामध्ये अनोळखी असे होतो. आपण जेव्हा फिरायला जातो इतर देशांच्या मध्ये तेव्हा आम्हाला व्हिजिटर्स व्हिसा दिला जातो. याचा अर्थ काय आहे की तुम्ही भेटा, तुम्ही बघा, पण तुम्हाला लीगल ऑथॉरिटी काहीच नाही. यू आर ओनली अ व्हिजिटर. आम्ही या देशामध्ये असे होतो जेव्हा आम्ही ख्रिस्ताला स्वीकारलं नव्हतं. आणि ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने पवित्र बलिदान केलं त्या क्षणापासून देवाने हा मतभेद, हा भेदभाव, ही फाटाफूट तोडून टाकलेली आहे आणि आम्हाला एक केलेला आहे. आणि आता आम्ही विदेशी असो किंवा यहुदी असो, आम्हाला फक्त एकच पिता आहे. आम्हाला एकच विश्वास आहे. आम्हाला एकच बाप्तिस्मा आहे. आम्हाला एकच मंडळी आहे आणि ती मंडळी अदृश्य मंडळी आहे. आम्ही त्या अदृश्य मंडळीचे सभासद होत चाललेलो आहोत. आम्हाला माहित नाही त्या मंडळीमध्ये कोण सभासद आहे, तिथे खजिनदार कोण आहे, सेक्रेटरी कोण आहे, कमिटी कोण आहे, आम्हाला माहिती नाही. परमेश्वराने ती नेमलेली आहे प्रियानो. त्या अदृश्य मंडळीचे आम्ही सभासद आहोत का, हा आज विचार करण्याचा ही संधी आणि ही वेळ आहे. पाऊल रोमी नागरिक होता, परंतु रोमन नागरिकत्वाची महती वर्णन करण्यापेक्षा त्याने स्वतःला देवाच्या राज्याचा नागरिक म्हणण्यात खूप आनंद मिळवला. त्याला खूप आनंद होत होता. आय बिलॉंग टू द किंगडम ऑफ गॉड. मी देवाच्या राज्याचा नागरिक आहे. आणि म्हणून संत पाऊलाने फिलिप्पीकरास पत्राला, फिलिप्पी येथील मंडळीला लिहिताना असं म्हटलं की आपलं नागरिकत्व या पृथ्वीवरचं तर तात्पुरतं आहे. आम्हाला हा देश सोडायचा आहे आणि आमचं नागरिकत्व तर स्वर्गात आहे, जे कायमचं आहे, जे परमनंट आहे, जे कोणी काढून घेऊ शकत नाही. आणि त्याची नियमावली म्हणजे बिलीव्ह. आमचं तारण होणं गरजेचं आहे. नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही स्वर्गाच्या राज्याचा नागरिक होता येत नाही. आणि म्हणून प्रियानो, आम्ही या जगामध्ये राहत असताना वचन 19 वाचा बरं, काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. इफिसकरास पत्र 2 अध्याय 19 वचन. यावरून तुम्ही आतापासून परके व परदेशी नाही. यावरून आतापासून तुम्ही परदेशी नाही किंवा परकी नाही, देवाच्या राज्याच्या बाहेरचे नाही, इस्रायलाच्या बाहेरचे नाही, तर पवित्र जनांचे एक राष्ट्र व देवाच्या घरचे आहात. पवित्र जनांचे एक राष्ट्र. असं नाही इस्रायल राष्ट्र हे पवित्र आहे ते वेगळं आणि मग आम्ही जे आलोय भारतातून ईश्वर विश्वास ठेवून हे पवित्र राष्ट्र हे दुसरं, असं नाही केलं. परमेश्वराने ते इस्रायल राष्ट्र आणि आम्ही या सगळ्यांना मिळून एक राष्ट्र असं केलेलं आहे. परमेश्वराला मतभेद आवडत नाही, भेदभाव आवडत नाही, कोणत्याही बेसिसवर डिस्क्रिमिनेशन परमेश्वराला कधीच आवडलेलं नाहीये, कधीच आवडलं नाही. आणि म्हणून तो असं म्हणतो, देवाचं वचन असं आम्हाला शिकवतं की आतापासून तुम्ही देवहीन नाही, आशाहीन नाही, तर तुम्ही एक आहात, एक राष्ट्र आहात, परमेश्वराच्या घरचे आहात, देवाच्या घरचे आहात. You belong to the family of God. तुम्ही आणि मी देवाच्या घरचे सभासद आहे. म्हणजेच
देवाच्या राज्याचे सभासद आहोत. आणि म्हणून प्रियानो, परमेश्वर आम्हाला हळूहळू बदलत चाललेलं आहे. आमचं जीवन तो बदलत चाललेलं आहे. आणि पापामुळे आमचं जीवन जे बरबटलेलं होतं, जे घाण झालेलं होतं, जे परमेश्वराने आमचं जीवन त्याच्या सदृश्य आणि त्याच्या प्रतिरूपाचं बनवलं होतं, तसं पुन्हा मूळ अवस्थेत आणण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने त्याने आम्हाला धुतलेलं आहे, आम्हाला स्वच्छ केलेलं आहे आणि आम्हाला तो त्याच्या आत्म्याने चालवत आहे. आणि म्हणून प्रियानो, आम्ही संपूर्ण जीवनामध्ये त्याचे आभार मानले पाहिजे. त्या अदृश्य मंडळीचे आम्ही सभासद होणं फार गरजेचं आहे. त्याचे आम्ही मेंबर होणं फार गरजेचं आहे. कारण येशू हा निर्जीव भिंतीत राहत नाही. ही डझंट ड्वेल इन द डेड वॉल्स, बट ही लिव्स इन अ लिव्हिंग स्टोन. जे जिवंत आहेत अशा शरीरामध्ये, जे प्रभूसाठी जिवंत आहे, ज्यांचा नवा जन्म झालेला आहे, त्यांच्यामध्ये राहणारा आमचा परमेश्वर आहे. आणि म्हणून आदम आणि हवा जोपर्यंत पाप करत नव्हते तोपर्यंत ते सजीव होते, प्रभूमध्ये होते. आणि म्हणून प्रभू त्यांच्या भेटत होता. पण ज्या वेळेला त्यांनी पाप केलं त्यावेळेला ते देवाच्या जीवनापासून, अनंतकालिक जीवनापासून दूर गेले. प्रियानो, प्रभूने त्यांना हकलवून लावले. त्याने पुन्हा एदेन बागेत येऊ नये यासाठी घरघर फिरणारे तलवार ठेवली. दूतांचा पहारा त्या एदेन बागेसभोवती ठेवलेला आहे. प्रियानो, हो, परमेश्वर आज आमच्यावर एवढं प्रेम करतो की ही ताटातूट पुन्हा एकत्र यावी, पुन्हा आम्ही देवाजवळ यावे, पुन्हा देवाचा आणि आमचा संबंध प्रस्थापित व्हावा. याकरता देवाने येशू ख्रिस्ताला पाठवलं, ज्याने आपलं पवित्र बलिदान केलं. आणि म्हणून आम्ही ख्रिस्ती पाचारणाला शोभेल असे वागावे, ख्रिस्ती पाचारणाला शोभेल असे बोलावे. ही परमेश्वराची योजना आहे. कारण आम्ही सर्व एका तराजूत आहोत. आम्ही सर्व देवाच्या घरचे आहोत. आम्ही काय बोलतो, आम्ही काय ऐकतो, आम्ही काय इतरांना सांगतो, याकडे देवाचं लक्ष आहे. कारण एकेकाळी आम्ही असं वागत होतो जेव्हा आम्ही देवापासून दूर होतो. पण जेव्हा आम्ही येशूला स्वीकारलं तेव्हा हे सगळं बंद झालं पाहिजे. आम्ही एक नवीन देवाचे लोक, देवाची प्रजा, देवाचं पवित्र राष्ट्र आम्ही असं जगलं पाहिजे. कारण आम्ही आता देवाच्या राज्याचे नागरिक आहोत. आपण टाळ्या वाजूया, देवाचे आपण आभार मानूया की प्रभू येशू ख्रिस्त ही सुंदर अशी देणगी प्रभूने आम्हाला दिलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्तामुळे आमचं नातं पुन्हा प्रस्थापित झालेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्तामुळे आम्ही पुन्हा देवाच्या राज्याचे नागरिक झालेले आहे. आम्हाला काहीच करावं लागलं नाही. फक्त येशूवर विश्वास ठेवायचा आहे आणि येशूने जे सांगितलं त्याप्रमाणे राहायचं आहे. जॅकपॉट आहे आम्हाला माहिती नाही. विश्वासाने आम्ही वाटचाल करत आहोत. ज्या दिवशी न्यायाचा दिवस प्रसंग येईल त्यावेळेला प्रभू आम्हाला आमचे स्थान प्रगट करेल. पण तोपर्यंत विश्वासाची वाटचाल करण्यास प्रभू आम्हाला सहाय्य करो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रेमळ प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो कारण तू आता आमचा एकच पिता आहेस. तू आमचा एकच देव आहेस. परराष्ट्रीय, विदेशी, परके, उपरी हे केवळ देवाच्या जवळ नाहीत तर ते देवाच्या लोकांचे भाग आहेत. ज्या वेळेला आम्ही तुझ्यापासून दूर होतो त्यावेळेला प्रभू आम्ही जगेक रहाटीप्रमाणे जगत होतो. पण ज्या वेळेला तुला आम्ही तारणारा म्हणून स्वीकारलं, तुझ्यावर जेव्हा आम्ही विश्वास ठेवला त्यावेळेला त्या यहुदी राष्ट्रांसह आम्ही त्या राज्याचे एक भागीदार झालेलो आहोत. ख्रिस्तामध्ये आम्ही एक नवीन मनुष्य झालेलो आहोत. आणि म्हणून प्रभू देव बापा, त्या देशाचे नागरिक या नात्याने जगत असताना तू आम्हाला कृपा कर, आम्हाला तू मनोबल दे, धैर्य दे आणि विजयी ख्रिस्ती जीवन जगण्यास तू आम्हाला चालेल. आता हे प्रभू तू आमचा ताबा घे. तारणार आमचा महान प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे. आमेन.